आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र, सर्वसामान्यांचा आवाज। केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेच्या लाभासाठी प्रशासन आपल्या दारी या हेतूने जिल्हा प्रशासनाच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा पहिल्या टप्प्यात जिंतूर तालुक्यातील सावंगी माळसा येथे 7 मार्च रोजी जिल्हा परिषद सावंगी माळसा शाळेच्या प्रांगणात महसूल विभागासह सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या उपस्थितीत मंडळनिहाय समाधान शिबिराला नागरिकांनी एकच गर्दी केली होती। या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित लाभार्थ्यांना महसूल विभागासह विविध विभागातील आवश्यक प्रमाणपत्रासह विविध लाभाचे वाटपही करण्यात आले। या शिबिराप्रसंगी जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री प्रमोद भाऊ चव्हाण यांनी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांसह या अभियानाविषयी मार्गदर्शन करीत जनतेच्या हितासाठी असलेले हे समाधान शिबिर यशस्वीसाठी अधिकारी व कर्मचारी वर्गांनी योग्यरित्या काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले। छोटं जरी कारण असलं तर जिंतूरला आपल्या तहसीलमध्ये हेलपाटे मारत बसतात। कोणता अधिकारी भेटते, कोणता भेटत नाही। फार त्यांना अडचणीला सामना करावा लागते। शासनाची ही जी योजना आहे फार दूरदृष्टिकोनातून चांगली आहे की याचा केंद्रबिंदू म्हणून एक आम माणसासाठी हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे। फक्त एवढंच म्हणायचं साहेबाला, साहेब तुम्ही तर फार आता तुमचं जर हे केलं तर कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणायला काही हरकत नाही तुम्हाला। आम्हाला 1-2 अनुभव आले, आपल्यापर्यंत आपण आलं तर तात्काळ ते कामं मार्गी लावलेले आहेत। पण तरी साहेब एक आमचं गावकऱ्याच्या वतीनं राहिलेलं आहे हे आपल्याला पुनर्च एकदा आठवण करून देतो त्या कामानिमित्त। ते जाऊ दे, आम्हाला अपेक्षा आहे आपण ते काम करतालच। फक्त आज जे एवढं मोठं शिबिर झालेलं आहे, आपला गाजावाजा जो झालेला आहे, हे इथं जे असेल याचे काम मार्गी लागाव ही आपल्याला एक कळकळीची विनंती आहे। नाहीतर आला कार्यक्रम झाला, आजच्या दिवस झाले, नंतर काही नाही, असं काही व्हायला न पाहिजे। इथं जे असेल इथंच जागी निपटारे झाले तर फार चांगलं होईल। त्या का आम्हालाही या कार्यक्रमाचं खूप चांगलं असं वाटेल की आपल्या इथं कार्यक्रम ठेवला आणि आपल्या परिसरातल्या लोकांचे जे प्रश्न आहे ते मार्गी लागले। बस एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, महाराष्ट्र। शिबिर टप्पा क्रमांक 1 च्या शुभारंभच आपण सावंगी माळसा या मंडळातून करतोय। तर या कार्यक्रमास आपण भरपूर उपस्थिती दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो। जर महसूल विभागाची प्रतिमा, महसूल विभागाचं काम जर चांगलं राहिलं तर शासनाचं काम चांगल्या प्रकारे होतं आणि त्यामध्ये लोकांचा विश्वास हा शासनावर, प्रशासनावर वाढतो। फारमध्ये दुरुस्ती असेल, सातबाऱ्यामध्ये दुरुस्ती असेल, तसेच रेशन कार्ड जवळपास 60-70% लोकांकडे आजही रेशन कार्ड आहेत। आपण त्यांना अन्नधान्य पुरवतो। रेशन कार्डचंही काम महसूल प्रशासनाकडनं चालतं। तसेच संजय गांधी निराधार योजना असेल, दिव्यांगासाठी जी योजना आहे यामध्ये देखील सामाजिक अर्थसहाय्य या योजनेमध्ये दिलं जातं। त्या योजना महसूल विभागाकडनं प्रभावीपणे राबवल्या जातात। सर्व योजना महसूल विभागाकडनं राबवल्या जातात आणि या पारदर्शकपणे त्याची अंमलबजावणी व्हावी, लोकांपर्यंत त्या लोकाभिमुख व्हाव्या आणि लोकांना त्या त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या मंडळापर्यंत मिळाव्या। त्यासाठी ही छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची अंमलबजावणी आपण करत आहोत। आणि या जर योजना, जसं प्रमोद भाऊंनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की या योजना लोकांना इथं मिळाल्या, या लोकांच्या जर प्रश्न इथं सुटले तर त्यांना जिंतूरच्या तहसील कार्यालयामध्ये येण्याची फार काही आवश्यकता राहणार नाही। हा उद्देश हा योजनेचा आहे आणि आपण सुरुवातच सावंगी माळसा या ठिकाणातनं करतोय। या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराप्रसंगी परभणी जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी श्री शैलेशजी लाहोटी साहेब, जिंतूरच्या तहसीलदार माननीय शीतल मॅडम, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमान पुंडू साहेब, नवनिर्वाचित सावंगी माळसा जिल्हा परिषद सदस्य सौ लताताई विजयकुमार वाकळे, जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री प्रमोद भाऊ चव्हाण, ज्येष्ठ नागरिक श्री वसंतरावजी चव्हाण, पंचायत समिती सदस्य धम्मपाल प्रधान, सरपंच सौ दीपाताई चव्हाण, ग्रामसेवक श्री पोटे साहेब, मंडळ अधिकारी कोरडे साहेब, त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य विजयकुमार वाकळे, दत्ताभाऊ नवले, चेअरमन मदन भाऊ चव्हाण, अनिल चव्हाण,
मुरुमखेड्याचे सरपंच श्री प्रमोद उर्फ बंडू माकोडे, बाळाण्णा माकोडे, शालेय समितीचे अध्यक्ष श्री रवींद्र वाघ, श्री संदीप भाऊ चव्हाण, ग्रामसेवक श्री घोंगडे, श्री बानमारे, श्री बारवे आदींबरोबर सावंगी म्हाळसा मंडळातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी आपली विशेष उपस्थिती दर्शवली होती. जनता न्यूज महाराष्ट्रासाठी मास्टर चंदनकुमार वाकळे, जिंतूर. Audio Jungle.